लोकसभा उमेदवारांची यादी शिंदे गटाकडून दिल्लीमध्ये भाजप हायकमांडकडे सादर. संभाव्य 13 उमेदवारांचा समावेश. भाजप हायकमांडसोबत चर्चा करून शिवसेनेची यादी निश्चित होणार, सूत्रांची माहिती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लोकसभा लढणार. भंडारा गोंदियातून नाना पटोले यांना लोकसभेचं तिकीट. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. तर चंद्रपुरातून विजय वडेट्टीवार यांना लोकसभेची उमेदवारी. भिवंडीमधून दयानंद चोरगे यांना उमेदवारी निश्चित, सूत्रांची माहिती. काँग्रेसकडून कोल्हापूरमधून शाहू महाराज तर सोलापुरातून प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब. काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी आमदार रवींद्र धंगेकरांना उमेदवारी निश्चित. उमेदवारीबाबत अद्याप पक्षानं कोणतीही माहिती दिली नाही, धंगेकरांची प्रतिक्रिया. नंदुरबार लोकसभेसाठी काँग्रेसकडून केसी पाडवींचे पुत्र गोवाल पाडवी यांचे रिंगणात, सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून मोठा ट्विस्ट. काँग्रेसच्या यादीमध्ये सांगलीमधून विशाल पाटील यांचं नाव, सूत्रांची माहिती. तर ठाकरेंकडून आधीच चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर. विशाल पाटलांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्या पाठीशी उभा राहीन, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचं वक्तव्य. सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात सध्या रस्सीखेच. अकोला लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉक्टर अभय पाटील यांचं नाव निश्चित. उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण. काँग्रेसच्या 15 जागांवरील उमेदवार निश्चित, तर 3 जागांवर अजूनही चर्चा होणार. आज किंवा उद्या महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा निश्चित फॉर्म्युला सांगू, नाना पटोलेंची माहिती. आम्ही सर्वजण शिवसेनेचा राजीनामा देण्याच्या मानसिकतेत, विजय शिवतारे यांचं मोठं वक्तव्य. शिवतारे आज आपली भूमिका जाहीर करणार. विजय शिवतारे यांनी पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. बारामती लोकसभा संदर्भात शिवतारे आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता. तर आम्ही देखील आरेला कार्य करू शकतो, मात्र महायुतीचं वातावरण खराब करायचं नाही, वरिष्ठांचं ऐकायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. विजय शिवतारे यांच्या भूमिकेवर अजित पवारांचं वक्तव्य. अभिजित अडसूळ यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. अमरावती लोकसभेसाठी अभिजित अडसूळ इच्छुक. आज मुंबईमध्ये अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक. बारामती लोकसभेच्या महायुतीमधील वादाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार, सूत्रांची माहिती. तर कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस इंदापुरात मेळावा घेणार. आज महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार. महाविकास आघाडीमध्ये नाशिकच्या जागेवरून वाद सुरूच. शरद पवार यांच्या निवासस्थानी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता. आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसे नेत्यांची बैठक. अमित शहांच्या भेटीबाबत राज ठाकरे नेत्यांबरोबर चर्चा करणार. राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. महायुतीमध्ये सहभागी झाले तर रणनीतीवर चर्चा होणार. राज ठाकरे लोकसभा निवडणुकीमध्येच महायुतीमध्ये प्रवेश करणार की विधानसभा निवडणुकांपर्यंत महायुतीतला प्रवेश लांबवणार, यावर प्रश्नचिन्ह. लोकसभेत मनसेला एकही जागा न घेता विधानसभेमध्ये जागा सोडण्याची महायुतीची तयारी, सूत्रांची माहिती. अमित शहा आणि राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये काय घडलं? मनसे महायुतीमध्ये येणार का? याबाबत 2 दिवसात सगळं स्पष्ट सांगेल, देवेंद्र फडणवीसांची माध्यमांना प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आज कोल्हापुरात शाहू महाराज यांची भेट घेणार. शाहू महाराजांना काँग्रेसकडून कोल्हापुरातून तिकीट निश्चित. उद्धव ठाकरे आज सांगलीच्या दौऱ्यावर. सांगलीमध्ये मिरज या ठिकाणी ठाकरेंचा जनसंवाद मेळावा. कोळेकर मठाच्या मैदानावर संध्याकाळी 6 वाजता ठाकरे यांची सभा. खासदार उदयनराजे भोसले अमित शहा यांना भेटण्याची शक्यता. सातारा लोकसभेच्या जागेवर भेटीमध्ये चर्चा होण्याचा अंदाज. खासदार सुप्रिया सुळे आज भोर तालुक्याच्या दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचा प्रचार दौरा. गावांना भेटी देत नागरिकांसोबत संवाद. अभिजित अडसूळ यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट. अमरावती लोकसभेसाठी अभिजित अडसूळ इच्छुक. अमरावती लोकसभेतला उमेदवार भाजपचा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट. तर नवनीत राणा यांनी गेली 5 वर्ष भाजपचीच बाजू मांडली. फडणवीसांकडून राणांच्या उमेदवारीचे संकेत. अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर फडणवीसांचं रवी राणा यांच्याकडून स्वागत. स्वागतादरम्यान रवी राणांनी फडणवीसांना एक चिठ्ठी दिली. अमरावतीमध्ये महायुतीचा उमेदवार कमळावर लढेल. नवनीत राणांबाबत पुढील 2 ते 3 दिवसामध्ये निर्णय होणार, अनिल बोंडे यांची माहिती.
महायुतीमध्ये कोणताही गोंधळ नाही, विखे पाटलांची माहिती. प्रकाश आंबेडकरांच्या पत्रातून महाविकास आघाडीतील गोंधळच समोर आला. जागा वाटपावरून विखेंचा टोला. वेगळ्या विदर्भ राज्याचा मुद्दा घेऊन विदर्भवादी संघटना देखील लोकसभेच्या मैदानात. विदर्भातील 10 जागांवर लोकसभा लढवण्याची तयारी. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही विरोधक असल्याची विदर्भवाद्यांची भावना. भाजपचे खासदार उन्मेष पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा. उमेदवारी न मिळाल्यानं उन्मेष पाटील नाराज असल्याची माहिती. उन्मेष पाटलांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची देखील माहिती. मी लोकसभा लढवावी ही जनतेची मागणी. तर शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. ज्योती मेटेंची प्रतिक्रिया. निवडणूक प्रचारापूर्वीच नाशिकच्या बाबाजी भक्त परिवारामध्ये वादाची ठिणगी. राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचा फोटो वापरण्यावरून वाद टोकाला. प्रदेश्वर आणि शर्वाश्वर विश्वस्थांनी केलेल्या आरोपानं बदनामी झाल्याचा शांतिगिरी महाराजांच्या प्रतिनिधींचा आरोप. पालघरची जागा राजेंद्र गावित यांना सोडण्यास भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध. पालघरची जागा भाजपनं लढवावी, भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी. राजू शेट्टी हातकणंगले मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये राजू शेट्टी यांच्याकडून प्रचाराला देखील सुरुवात. यवतमाळमधून मुख्यमंत्री शिंदे भावना गवळींना उमेदवारी देतील. योग्य वेळी उमेदवार जाहीर होईल. संजय राठोड यांची माहिती. संजय मंडलिक आणि हसन मुश्रीफांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपली. कोल्हापूर लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा. शिंदे गटाकडून संजय मंडलिक तर भाजपकडून समरजित घाटगे इच्छुक. वर्ध्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी बैठक. वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीला अद्याप उमेदवार मिळाला नाही. वर्धा लोकसभेवर बोलताना भाजप उमेदवार रामदास तडस यांची महाविकास आघाडीवर टीका. तर आमचा जोमाने प्रचार सुरू, तडस यांचं वक्तव्य. सांगोल्याच्या वाढेगावमध्ये मराठा आंदोलकांनी धैर्यशील मोहिते यांच्या गाडीसमोर गाजरं फेकली. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मोहितेंच्या गाडीची अडवणूक. भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना धक्का. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार मधुकर कुकडे शरद पवार गटात दाखल. पार्थ पवार गुप्त पद्धतीनं प्रचार करतात. पार्थ पवार यांच्याकडून गनिमी काव्यानं प्रचार. पार्थ पवार यांच्याकडून प्रचाराच्या प्रश्नावर दादांचं मिश्किल उत्तर. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून घेराव. युगेंद्र पवार यांनी अजित पवारांची बदनामी केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं. आज सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत. उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मोदी शहांवर टीका. मोदी नाही औरंगजेब म्हणा. राऊतांचा पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल. तर संजय राऊत कोण. फडणवीसांचा राऊतांच्या टेकेवर खोचक सवाल. बजरंग सोनवणे यांचा अजित पवार गटाला रामराम. सोनवणेंचा शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश. लोकसभा निवडणुकीसंदर्भात अद्याप निर्णय नाही. शरद पवारांचा आदेश पाळणार. बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया. सोनवणेंच्या नावामध्येच बजरंग आहे. बजरंग सोनवणेंनी गदा हाती घेऊन कामाला लागावं. सोनवणेंना कुणाचा देखील फोन येईल त्यांना सांगा तुम्ही पण या. जयंत पाटलांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत पुढील सुनावणी आता 14 मे रोजी होणार. कालच्या सुनावणीनंतर आता 14 मेला पुढील सुनावणी. राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये भाजपकडून निवडणूक आयोगामध्ये तक्रार. हिंदू धर्मातील शक्तींवर राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप. मुंबईतील इंडिया आघाडीच्या सभेमध्ये राहुल गांधींनी वक्तव्य केलं होतं. पुण्यामध्ये भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी संघाची तयारी पूर्ण. संघातर्फे पुण्यामध्ये घरोघरी संपर्क अभियान राबवण्यात येणार. राजकीय पक्षांचे बॅनर 24 तासात हटवा. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश. आज संध्याकाळपर्यंत सर्वच राज्यांना याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार. हिंगोलीमध्ये अनेक गावांना भूकंपाचा धक्का. 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. भूकंप मापक वेधशाळेची माहिती. परभणी शहरासह पूर्णा तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के. सकाळी 6 ते 9 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. तर नांदेड जिल्ह्यामधील अनेक भागांमध्ये देखील भूकंपाचे धक्के. BCA, BMS, BBA, BBM या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश आता CET मार्फत होणार. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सूचना प्रसिद्ध. आनंदाचा शिधा 2 महिने बंद. आचारसंहितेमुळे वाटपाला प्रतिबंध. होळी आणि गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा वाटप करण्यामध्ये आचारसंहितेचा अडसर. होळीसाठी चाकरमानी निघाले गावाला. राज्यभरामध्ये जाणाऱ्या सुमारे 1,500हून अधिक नियमित ST बस हाऊसफुल. मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागासाठी रेलटेलची प्रणाली. शहरातील रुग्णालय प्रशासन आणि रुग्णांची आरोग्य सेवा सुधारण्यासाठी नवीन यंत्रणा कार्यान्वित होणार.
पुणे शहरामधील वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवर माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर निर्बंध. सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीमध्ये वाहनांमध्ये माल चढविण्यास आणि उतरवण्यास बंदी. राज्यातील चालू वर्षीच्या ऊसगळीत हंगामामध्ये आज अखेरपर्यंत 10,28,00,000 क्विंटल साखर उत्पादन पूर्ण. यंदाच्या हंगामामध्ये साखर उतार्याच्या टक्केवारीत देखील वाढ. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या बदलीच्या निषेधार्थ आंदोलन. बदली तात्काळ रद्द करावी यासाठी पुणेकर रस्त्यावर उतरले. पुणे शहरामध्ये प्रलंबित गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ. शहरामधील 32 पोलीस स्टेशनमध्ये 16,000च्या वर प्रलंबित गुन्हे. सर्व गुन्हे तात्काळ निकाली काढण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश. QR कोडनं निवडणूक कर्मचाऱ्यांची एका क्लिकवर माहिती मिळणार. नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी राबवला पायलट प्रोजेक्ट. नागपूरमध्ये वाहनांची तपासणी करण्यासाठी भरारी पथकांची तैनात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाचे कर्मचारी तैनात. जातीच्या दाखल्यांच्या टिप्पणीवर होणाऱ्या ऑफलाईन सह्या बंद करा. कराडच्या तहसीलदारांकडे जयकुमार सूर्यवंशी युवक ग्रुपची मागणी. महामार्गावरील वृक्षारोपणाची खोटी माहिती आढळल्यास ऑडिट करू. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला इशारा. गुन्ह्यामध्ये लाखो क्विंटल धानाला केवळ ताडपत्रीचा आधार. धानाची उचल न झाल्यानं समस्या अजूनही कायम. गोंदियाच्या बाजारामध्ये भाज्यांची आवक घटली. अवकाळी पावसाचा मोठा फटका. रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला सुरुवात. आता जनावरांसाठी चारा उपलब्ध होणार. गहू मक्याच्या काढणीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला. शरयू कारखान्यानं सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे 75 लाख रुपये थकवले. संचालक ऋषिकेश गायकवाड यांचा आरोप. बुलढाण्याच्या एकलारा गावामध्ये संत कोटेश्वर महाराजांच्या यात्रा महोत्सवाची महाप्रसादानं सांगता. पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सातारच्या कराडमध्ये शेतकऱ्यांना उभारलेल्या शिवांजली कृषी पर्यटन केंद्राचं उद्घाटन. माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. परभणीमध्ये महायुतीचा मेळावा संपन्न. पक्षीय भेद विसरून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीकडून एक दिलानं काम करण्याचा निश्चय.